कोणाला आकाशिक रिडिंग शिकायचे, तर त्या व्यक्तीला आध्यात्मिक होणं इम्पॉर्टंट आहे का? कोणाचं लग्न जमत नाहीये, कोणाला घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण त्या यंत्राचा उपयोग करू शकतो. आणि लिटरली तुम्हाला म्हणजे त्या एनर्जीज जाणवतात. तो जो मंत्र उच्चार असतो ना, त्याच्याने तुमचे व्हायब्रेशन्स बॉडीच्या पूर्णपणे वाढतात. रेग्युलर आपलं घरातलं मीठ घ्या आणि तुमच्या हॉलमध्ये म्हणा किंवा तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी भरून ठेवा. एक आठवड्याभरात जर त्याचं पाणी झालं तर निगेटिव्हिटी आहे. आणि हे एंजल मॅजिक थेरपी आणि कॅन्डल हिलिंग हे काय आहे? तर आउल मॅजिक, उल्फ मॅजिक या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्विक रिझल्ट देतात. पण लांबा फेरामध्ये आपण काय करतो की सगळ्या निगेटिव्ह एनर्जी नाभीच्या ठिकाणी एकत्र करून आणि त्या बाहेर अशा पाडत असतो. म्हणजे ती तो जे हे वॉन्ड असतो त्याच्याने ते फिरवून त्या गोष्टी धूर असतो, काळा धूर, त्याच्याने ते बाहेर पडत असतात. तर समजा एखादा व्यक्ती तो पास्ट लाईफ त्याची पाहतोय आणि त्याच्यामध्ये खूप अशी दुःखद घटना त्याच्यासोबत झाली आहे, तर त्याच्यामुळे त्याला मानसिक त्रास हा होऊ शकतो का? तुम्हाला त्या पोझिशनला घेऊन जाईल पास्ट लाईफमध्ये. मग त्याच्या पास्ट लाईफमध्ये तो सीन जो आहे ना, पिक्चर असा व्हिडिओ कशा मूवी कसं चालतो तसं चालत असतो. आणि मग एखादी तुमची जी काही महत्त्वाची घटना असेल ती तुम्हाला दिसत असते, कारण ते तुमचं आयुष्य असतं आणि तुमच्या नजरेने ते तुम्ही बघत असतात.